आईची सावली. संध्याकाळचा वेळ होता. सूर्य हळूहळू मावळत होता आणि आकाशात संधी प्रकाशाची उधळण होती. 7वीत शिकणाऱ्या आर्याला शाळेतून घरी यायला उशीर झाला होता. तिच्या मनात थोडी भीती होती, कारण आई तिच्या वेळेवर घरी न आल्यावर खूप काळजी करायची. आर्याची आई सुजाता विधवा होती. तिच्या आयुष्याचा एकमेव आधार म्हणजे तिची आर्या. पतीच्या अकाली निधनानंतर सुजाताने स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आर्याचं भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली होती. ती गावात कपडे शिवायचं काम करून घर चालवायची. आर्या घरी पोहोचली तेव्हा आई शिवण कामात व्यस्त होती. आर्याच्या चेहऱ्यावरचा ताण सुजाता लगेच ओळखू शकली. तिने सगळं काम बाजूला ठेवलं आणि आर्याजवळ येऊन तिला विचारलं, "काय ग बाळा, काही त्रास झालाय का?" आर्याने डोळ्यात दाटलेले अश्रू थोपत उत्तर दिलं, "आई, शाळेत मैत्रिणींनी विचारलं की माझ्या बाबांबद्दल का बोलत नाहीस?" मी काय उत्तर द्यावं हेच कळालं नाही. हे ऐकताच सुजाताच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, "आर्या, तुला खरं सांगायचं तर मी नेहमीच तुझ्या बाबांची आठवण काढते. ते खूप चांगले होते, पण नियतीच्या खेळापुढे आपण काही करू शकत नाही. ते आपल्याला सोडून गेले, पण त्यांचं स्वप्न मात्र आपल्याला पूर्ण करायचं आहे, तुझ्या यशाचं स्वप्न." आईचं हे उत्तर ऐकून आर्या तिच्या मिठीत शिरली. "आई, मी बाबांचं स्वप्न नक्की पूर्ण करीन," ती ठामपणे म्हणाली. त्या रात्री सुजाताने आर्याला बाबांच्या आठवणीचा खजिना दाखवला. त्यांचे जुने फोटो, काही पत्र आणि एक डायरी. त्या डायरीत आर्याच्या बाबांनी तिच्या जन्माच्या वेळी लिहिलेलं होतं, "माझी आर्या मोठी होऊन खूप शिकेल, स्वतःचं नाव मोठं करेल आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करेल." ही वाक्य वाचून आर्याच्या मनात एक वेगळीच ऊर्जा संचारली. तिनं ठरवलं की ती आपल्या आईचं आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाईल. त्या दिवसापासून आर्या नेहमी जोमाने अभ्यास करू लागली. सुजाता तिच्या प्रत्येक पावलावर सावलीसारखी सोबत होती. आर्याच्या कष्टाला आणि सुजाताच्या त्यागाला यश लाभलं. काही वर्षांनी आर्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आर्याच्या यशस्वी होण्याच्या दिवशी तिने आपल्या आईला मिठी मारून सांगितलं, "आई, आज बाबांचं स्वप्न आणि तुझा त्याग दोन्ही सार्थक झालं." सुजाताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आईची सावली नेहमीच पाठीशी असते. ती आपल्या पंखाखाली आपल्या लेकराचं आयुष्य उभं करते. तिच्या त्यागातच आपलं यशाचं बीज असतं.